नाईट गाऊन मॅक्सी जी आपण डेली यूज मध्ये घालतात सगळ्या महिला, तर ती कटिंग कशी करायची सोप्या पद्धतीने आणि स्टिचिंग कशी करायची ही शिकवणार आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम लेडीज फॅशन क्लब। स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। दुपारच्या क्लासेस चालू झाला आता। दुपारच्या बॅचला आज आपण त्यांचा कोर्स पूर्ण झालेला आहे प्रिन्सेस कट फोर्टक्स कटोरीचा, आणि त्यांनी नवीन ऍडमिशन घेतलेले आहेत जे असणार आहेत ड्रेस आणि नऊवारीचे। पुढील महिन्यापासून त्यांची नवीन बॅच सुरू होते नऊवार आणि ड्रेसची। आज आपण त्यांना नाईट गाऊन मॅक्सी जी आपण डेली यूज मध्ये घालतात सगळ्या महिला, तर ती कटिंग कशी करायची सोप्या पद्धतीने आणि स्टिचिंग कशी करायची ही शिकवणार आहे। तर आपला आज 2 दिवसाचा त्यांना क्लासेस आहे। 2 दिवसामध्ये आपण त्यांना नाईट गाऊन तयार कसा करायचा हे शिकवणार आहे। तुम्ही बघू शकता सगळे जॉईन होत आहेत। 2 वाजले, जे 2 वाजता आपला ब्लॅचचा टाइम असतो। आणि मला नाईट गाऊन साठी कपडा भेटला नाही इमर्जन्सी मध्ये, तर आपण काय केलंय, बेडशीट घेतलेलं बघा, हे बघा डबल बेडशीट घेतलेले आणि आपण याचाच नाईट गाऊन तयार करणार आहे। तर पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग पूर्णपणे मी तुम्हाला शिकवणार आहे। तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्ही पण घरच्या घरी स्वतःसाठी कपडा आणून एक नाईट गाऊन, आपण त्याला मॅक्सी म्हणतो, ते तुम्ही तयार करू शकता। खूप सुंदर डिझाईन मध्ये आपण शिवणार आहोत। गळ्याला पुढच्या साईडला थोडंसं पॅटर्न पण करणार आहे, आणि आपण स्वतः जर शिवली तर रेडीमेड पेक्षा जास्त दिवस टिकते आणि फिटिंगलाही छान बसते। तर आपल्या ग्रुप बरोबर तुम्ही सर्वांनी एकदा ही नाईट गाऊन ट्राय करा, म्हणजे सर्वांना या सर्व ताईंना घरच्या घरी नाईट गाऊन तयार करता येतील। आणि ज्यांना कोणाला ऍडमिशन घ्यायचे त्यांचे ऍडमिशन चालू आहेत। 1 जून महिन्याच्या 1 ते 5 तारखेपर्यंत नवीन बॅचेस चालू होतात। ते तुम्ही संपर्क करा। कटोरी असेल, फोर्टक्स असेल, प्रिन्सेस कट, ज्याला पण तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे तुम्ही कॉन्टॅक्ट करायचे, तुम्ही नंबरवरती कॉन्टॅक्ट करा। तर बघूया आपण कशा पद्धतीने गाऊन कटिंग करायचा आणि कशा पद्धतीने आपण तो शिवायचा। शिकवत असताना काही महत्वाचे मुद्दे ते मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि तुम्ही पण असाच एक गाऊन तयार करा। लेंथ माझी 50 इंच आहे या गाऊनची, तर मी 50 इंच कपडा काढून घेतलाय आणि डबलचा कपडा घेतलेला आहे। 50 जेवढा आहे तेवढा ठेवलाय, ठीक आहे। 50 किती मोठा आहे, हे बघा 20 इंच आहे, 21 इंच आहे, बरोबर, म्हणजे 40चा 50 आहे, ठीक आहे। 40 42चा 50 आहे, तर आपल्याला तेवढंच ठेवायचं आणि तेवढं घेर खाली ठेवायचं, काही हरकत नाही। आता इथे आपण शोल्डरचं माप घेतलंय, घडी आपण डबलची घेतली, जशी ड्रेसला घडी घेतो तशी, ठीक आहे। काल आपण फार्मा कटिंग केला होता, बरोबर, कपड्यावरती पेपरवरती। आपण आज डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करतो। काल ज्यांना सांगितलंय त्यांना समजलं की फार्मा कटिंग कसा करायचा, मापात बदल कसा करायचा। आता मला सांगा, शोल्डर आपलं किती इंच आहे, 14 इंच आहे, सॉरी 15 इंच शोल्डर आहे, तर मला किती इंच यायचं मग, 7.5 आणि अजून म्हणजे किती, इथे मी 8 इंच घेणार, किती इंच, 8, इथे मी 8 इंच घेतलाय। आणि मोंडा किती उतरवायचा, 8 इंच, जेवढे शोल्डर असेल तेवढाच मोंडा, बरोबर, जेवढं शोल्डर असेल तेवढा। संपदाताई तुम्ही माप लिहून घ्या, जेवढं शोल्डरचा दुसरा भाग प्लस अर्धा इंच, आणि जेवढं शोल्डर असेल तेवढाच मोंडा खाली उतरवायचा आहे। तसं तुम्हाला महाजनताईंनी एक्सप्लेन करून सांगितलंच आहे। खूप सोपा प्रकार आहे गाऊन शिवायला। आता आपल्याला काय करायचंय, इथे जे माप टाकणार आहे आपण, छातीचा 4था भाग प्लस 3 इंच, म्हणजे 12.25, ठीक आहे। आणि नंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तिथून खाली आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करायची आणि 14 इंचावरती आपल्याला ते स्ट्रेट करून घ्यायचंय, ठीक आहे। त्यानंतर काय करायचं, ती लाईन जोडून घ्यायची, सरळ लाईन करायची, सरळ लाईन, ही लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची। आणि किती इंचावरती मोंड्याचा शेप द्यायचा आहे, 1.25 किंवा 1.5। आता खाली कसं कट करायचं, ए लाईन मध्ये। आता हे बघा, इकडे खाली जो आहे, खालचा जो एंडिंग आहे, ही बाजूची खाली सरळ गेली, तर इथून मी काय करणार आहे, फक्त असं क्रॉस जाणार आहे खाली, क्रॉस डायरेक्ट लांबीपर्यंत, हो, एकदम खाली लांबीपर्यंत। याच्यामध्ये दुसरा काही बदल करायचा नाही। तिथून खाली आपल्याला 14 इंचावरती मार्किंग करायची आणि 14 इंचावरती आपल्याला ते स्ट्रेट करून घ्यायचंय, ठीक आहे। आणि तिथून खाली आपल्याला घेर द्यायचा आहे। इथून खाली का घेर द्यायचा, कारण 14 इंच कमरेचं माप आहे आणि गाऊन आपला कमरेपासून खाली लूज असतो। आलं लक्षात, जास्त घेर कुठून असतो, कमरेपासून खाली,
दुसरा मुंडा काय नाही ना दादा? आहे ना, अर्धा इंच आपण थोडस एक्स्ट्रा ठेवले. असं राऊंड शेप पूर्ण पण नाही. आता हा पन्ना कितीचा आहे? 20चा आहे. मी 20 इंच गेअर ठेवलाय, पूर्ण 40चा गेअर आहे. ही आपली आता बॅक साइड आहे. बॅक साइडला गळा किती इंच कट करायचा? बरं, कसा कटिंग करायचा तो? उंची कशी घ्यायची? अशी घ्यायची. ठीक आहे, असं क्रॉस मोजायचं नाही. हा, इथे आपण आहे ना 2 इंच ठेवतो मी साधारण. बस झाला 2 इंच. हो, गळा रुंदी किती घ्यायची आपल्याला? 3 इंच. त्यानंतर इथे आपण शोल्डर मोंड्यामध्ये किती इंच आतमध्ये यायचंय? बरोबर. हा, तर आपण इथे अर्धा इंच आतमध्ये यायचं आणि इथे आपण अर्धा पाऊण इंच पुढच्या साईडला शेप द्यायचा. आता फ्रंट साईडला इथे ज्यावेळेस आपण पॅच कापणार आहे, बरोबर, मग तो जोडताना मार्जिन तर आपल्याला लागेलच. ते मार्जिन जर केलं तर मग शोल्डर कमी होईल. तर ते मार्जिन आपण जो पॅच लावणार आहे त्याच्यात वाढवायचं. ठीक आहे, म्हणजे जे माप आहे तेवढंच राहणार आहे. इथे आपण मोंडा कट करूया. पुढचा गळा किती आपला? 7 इंच. बरोबर, इथे 7 इंचावरती आपण मार्किंग केली. 7 इंचाचा आपल्याला गळा कटिंग करायचा. आता एक काम करायचं, जर आपण 2.5 इंचाचा आपण पॅच बनवणार इथे, बरोबर. आता इथे अर्धा इंच जर गेलं तर आपला 2 ते 2.5 इंचाचा पॅच तयार राहणार आहे, बरोबर. तर मग इथे 2.5 इंचावरती मार्किंग केली आणि इथे किती करायची आपल्याला मार्किंग? 12 इंच. बरोबर, 12 इंचावरती. हे बघा, मी इथे 12 इंचावरती मार्किंग केली आणि इथे 2.5 इंच असा राऊंड मध्ये आपल्याला शेप द्यायचा. आता काय करायचं बघा, आपण हा शेप दिला, बरोबर, पण आपल्याला थोडंसं आतून कटिंग करायचं. मार्किंगच्या आतमध्ये अर्धा इंच इथे मार्किंग केली ना मी, मग आता मी अर्धा इंच आतमध्ये घेऊन कटिंग करणार. इथे मी पुढचा गळा कटिंग केला. आपल्याला एवढं काय करायचंय? पॅच लावायचंय. ठीक आहे, एवढा आपण कॅनव्हासचा पॅच तयार करून लावणार आहे. त्याच्यामध्ये पण आपल्याला इथे डिझाईन करायची. आणि इथे हा जो शेप आहे, आपण ही जी गाऊनचा पुढचा बाजू आहे, आता इथे काय करायचं बघा. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित? हा, पॅच जोडताना मी इथे आणि इथे अशा 3 प्लेट्स घेणार फक्त. आलं लक्षात? इथे दिसतंय तुम्हाला? इथे मी 3 प्लेट्स घेतल्या, इकडनं 2 घेतल्या, 4 घेऊ आपण. इथे काच बटन पट्टी येणार एवढ्या भागात. ठीक आहे, 3 बटन 2 बटन असतात गाऊनला. 3 बटन भरपूर झाले. इथे 3 बटन लावून आपण, आणि ते प्लेट्स घ्यायच्या नाही तुमच्या हातात आहे. तुम्हाला वाटलं नाही घ्यायच्यात, हरकत नाही. घ्यायच्या असेल आणि प्लेट्स कधी लय जास्त तब्येत असेल तर प्लेट्स घेतात. ठीक आहे, म्हणजे जास्त लूज छातीमध्ये, ओव्हर साईज छाती आहे. आता काय करायचं आपल्याला? हे जे पॅचचं कॅनव्हास काढलंय ना, जसं आपण ब्लाऊजला करतो तसं नाही करायचं. आपल्याला होतं त्या कपड्याला आतून स्टिच करून घ्यायचं आणि टिप मारताना आपल्याला कॅनव्हासच मारायची. ठीक आहे, हे 2 पार्ट आपण प्रेस करून कपड्यावरती चिटकून घेऊया. स्टिचिंग करताना आपण त्याला आकार देऊया. याच्यामध्ये आपल्याला रेडीमेड सारखी स्लीव्ह कटिंग नाही करायची. आपण काय करायचं, इथे 3 इंच 3.5 इंच कॅप हाईट द्यायची. किती इंच? 3.5 इंच भरपूर झाली. 3.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करायची सरळ अशी. आणि इथे आपण जे बॅक साईड, फ्रंट साईड नाही, बॅक साईड घेऊ आपण. बॅक साईड इथे ठेवायची अशी आणि बघायचं आपला मोंडा कुठपर्यंत येतो. काय ते? हो, बॅकचा म्हणजे मोजून बघितलं. ठीक आहे, आता 3 इंचावरती रे. आता इथे दंड घेर जर बघितला तर 16-17 इंच, कोणी 14 इंच, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं लूज ठेवा. टिप मारून ऍडजस्ट करा. ठीक आहे, या स्लीव्ह मध्ये त्याच्यात फिटिंगचं वगैरे असं काही नसतं. इथे अर्धा पाऊण इंचाचा घेर शेप द्या. इथे
बाकी तुम्हाला याच्यात काही डिझाईन करायची असेल तरी करू शकता, असं कट बीट करून काहीतरी. ही आपली स्लीव्हची बाजू आहे, ही आपली स्लीव्ज आहे आणि ही आपली बॅक साईडची बाजू आहे. आता आपण काय करणार आहे, स्टिचिंग करताना